नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेले कळवण तालुक्यातील सातमाळा पर्वतरांगेत 7 शिखरांनी वेढलेले गड म्हणजे प्रत्यक्ष स्वयंभू 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेलं हे सप्तशृंगीचं डोंगर. महिषासुरमर्दिनीचे भारतातील 51 शक्तिपीठांमधील एकमेव आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगीचं हे डोंगर आहे. हे गड ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे एक रूप आहे. जवळजवळ 510 पायऱ्या आणि समुद्रसपाटीपासून तब्बल 1416 मीटर इतक्या उंचीवर असणारे हे शिखर आद्यशक्तीचे आणि आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. हा जो काही गड आहे हा 7 शिखरांनी वेढलेला आहे. देवीची मूर्ती जी आतमध्ये आहे ती 8 फूट उंच मूर्ती आहे. पाषाणात कोरलेली असून दोन्ही बाजूस तिला 9 असे एकूण 18 हात आणि त्यात विविध आयुधे आहेत, जिला देवी भगवती किंवा जगदंबा असेही म्हणतात. तर महिषासुरमर्दिनी मानल्या गेलेल्या ह्या सप्तशृंगी देवीच्या हातात जी काही 18 शस्त्रे आहेत ती कशी काय तिला मिळालेली आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. कारण महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवांनी एक आदिशक्तीची निर्मिती केली होती आणि तिला अजून शक्तिशाली बनविण्यासाठी या सर्व देवांनी तिला आपापले शस्त्र प्रदान केली होती आणि म्हणूनच हे 18 शस्त्रांची देवी म्हणजे आपली महिषासुरमर्दिनी म्हणजेच सप्तशृंगी